बिग बॉस मराठी सीझन 6 आज होता गॅदरिंग एपिसोड. आणि यार खरं सांगू फक्त 2 पेजेस, फक्त 2 पेजेस. कारण टास्क झाले 1, 2, 3, 4 4 टास्क झाले. एका सिरियलचं प्रमोशन केलं यांनी, मी जिंकून घेईन सारं, या सिरियलचं प्रमोशन झालं. त्याच्यात अजून अर्धा तास घातला आणि मग नंतर केलं एविक्शन. एवढंच आहे, बाकी आज काहीच नाही. आज फुल गॅदरिंग आहे. आज म्हणी, अजून काय यार, कोणाचा गुडघ्यात मेंदू आहे, कोणाच्या डोक्यात अंडे आहे, हे सगळं जे आहे ना ते झालं. गाण्यांच्या भेंड्या नाही, गाण्यांच्या भेंड्याने सॉरी, गाणे ओळखायचे, ट्यूनवरून गाणे ओळखायचे. शॉक टास्क झाला आज. एकंदरीत हे होतं सगळं आजच्या एपिसोडमध्ये. तर एका बाजूने काटा टीम, त्याच्यात प्लस करून घ्या रेवाला, ही टीम होती. आणि मग नंतर बाकीचे सदस्य ती एक बी टीम होती. तर हे सगळं होतं. एक ए टीम होती, एक बी टीम होती. म्हणजे काटा टीम बी होती वाटतं, आणि नाही, काटा टीम ए होती आणि बी टीम अनुश्रीची होती. ठीक आहे. नंतर गाण्याच्या इथे ना मी लिहिलं आहे ॲक्च्युली ना, थोडंसं गोंधळ झालेला आहे. ॲक्च्युली माझ्याकडे येणार एक गेस्ट, म्हणून मी फटाफट आज रिव्ह्यू करणार आहे. कारण रिव्ह्यू करायला असंही काही जास्त नाही आहे, फक्त एंटरटेनमेंट होतं आणि टास्क होता, असं बाकी काही नाही. आणि एविक्शन तसं मी सांगितलं तसंच प्राजक्ताचंच एविक्शन झालेलं आहे गाईज. सो पहिले माझ्यावर ना मी एक माझ्या सबस्क्रायबर्सला सांगू इच्छिते की थँक्यू सो मच. तुम्ही ना जी पण खबर दिली ना यार, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता. आणि मी ना म्हणूनच मी खोटे ठरू नये ना याचा पुरेपूर प्रयत्न करते. म्हणून खबर द्यायला थोडासा उशीर झाला तरी चालेल, पण खबर जी आहे ना ती चोख दे. एखाद्या वेळेस चुकी होईल, एखाद्या वेळेस समजा असं काही झालं तर तेव्हा बघू, तेव्हा मी माफी मागेल. पण सध्या तरी मी हेच विचार करते का चूक हो, म्हणजे चुकीचा मी सांगायला नको, की सांगायचं भलत्याचं एविक्शन, निघायचं भलत्याचं एविक्शन. त्याच्यामुळे ना मी पुरेपूर काळजी घेते की चुकीची खबर तुमच्यापर्यंत पोचायला नको. कसं आहे, प्रत्येकाच्या भावना असते ना, कोणी कोणाचं फॅन असतं, कोणी कोणाचं फॅन असतं. प्रत्येकाला वाटतं यार मी याची फॅन, हा कंटेस्टंट डेंजर झोनमध्ये जाऊ नये, हा नॉमिनेटेड जाऊ नये. तर एकंदरीत या सगळ्या गोष्टी असतात. तर इकडं मी ना टीम एसाठी सांगते. तर टीम एला गेस करायचं होतं आणि ना हे इथे हारले. आणि मला वाटतं अनुश्रीची टीम होती, तर टीम ए अनुश्रीची आणि टीम बी ना ती हिची तन्वीची. नंतर हे हारले. म्युझिक गेस करायचं होतं. अनुश्रीने गेस केलं होतं, पण ती शुअर नव्हती, विश्वास नव्हता तिला. कोणतं गाणं होतं यांचं, गेस करायचा वेळ संपला. आणि मग कुण्या गावाचं अल्पाखरू बसले डोलात ग खुद खुद हसते गालात. तर हे गाणं होतं. आणि नंतर टीम बीसाठी दिलं, तर त्यांनी ओळखलं इथं, आली आली उमलून माझ्या दार. तर ते ह्या गाण्याचं इतकं विशिष्ट संगीत आहे ना, ते कोणी पण ओळखू शकतं यार, खरंच खूप सुंदर. आणि हे पहिलंच थोडंसं यांना अवघड गेलं, पण मला पण वाटत होतं हे कुण्या गावाचं आलं पाखरू तेच गाणं आहे. पण यांनी मे बी थोडं लेट केलं किंवा मग हे शुअर नव्हते, नाही तर ओळखलं तर यांनी हे पण होतं. पण नंतरचे जे होते ना ते खूप सोपे सोपे होते यार, खूप सोपे सोपे. आली उमलून माझ्या दारी हे गाणं यांनी बी टीमने ओळखलं आहे, त्यांना पॉईंट मिळाला. ए टीमचा 1 पॉईंट गेला होता. त्याच्यानंतर मग पुन्हा ए टीमला कमरिया ही ते नाही का, कमरिया हिला दे त्याच्यावर यांनी डान्स केला, ते एक गाणं होतं. मग त्याचं एक म्युझिक वाजवलं होतं यांनी. नंतर हे टीम एनी ओळखलं. नंतर टीम बीसाठी परत आलं अफगाण जलेबी यार. म्हणजे तुम्ही असे देत होते ना का डोळे बंद करून माणूस आहे ना 1 सेकंदात एक म्हणजे गिटारचा असा एवढासा जरी वाजला ना तरी ओळखू शकत होतं की कोणतं गाणं आहे. इतके सोपे सोपे गाणे यांना दिले होते यांनी. अफगाण जलेबी होतं. नंतर टीम एसाठी परत वाजलं ते होतं छमछम करता येईल नसल्याबद्दल. आणि त्याच्यानंतर परत टीम बीसाठी होतं ते आला रे आला राजाने का बाकीचे सारे बालू. ते मला वाटतं क्लासमेटमधलं गाणं आहे. तर हे गाणं वाजवलं. त्याच्यानंतर टीम एसाठी परत म्युझिक वाजलं, मैं करू तो साला कॅरेक्टर ढीला आहे, हे गाणं होतं सलमानचं. त्याच्यानंतर टीम बीसाठी परत वाजलं आणि इथं हुस्न तेरा तोबा 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 तो, बरं मी तिथं डान्स. तर हे झालं हुस्न तेरा तोबा तोबा. आणि यांचे इथे डान्स या प्रत्येक गाण्यावर यांनी परफॉर्म केलं. अफगाण जलेबी असो, छमछम करता असो, हुस्न तेरा तोबा तोबा ते पण त्याच्यावर पण केलं यांनी. तर एकंदरीत नंतर टीम बी यामध्ये जिंकली आहे. आणि खूप सोपा टास्क होता. नंतर शॉक टास्क आला इथं. आणि स्टेटमेंट आहे याच्यावर बघा, जे हो म्हटलं त्याला शॉक, नाही म्हटलं तर त्याची सुटका. पहिले राखीला बोलवण्यात आलं, एंटरटेनमेंटची सुनामी आहेत का, तो म्हणे हो, दिला शॉक. नंतर राखी
राखीचं राकेशवर प्रेम आहे, होतं आणि राहणार. यात किती सत्य? हो, याचंही उत्तर हो होतं. तिला दिला परत शॉक. नंतर नंबर 3चं स्टेटमेंट होतं की राखीला उत्तम जेवण बनवता येतं का? तर याचं उत्तर राखीला उत्तम जेवण बनवते हे मला सीझन 14 पासून माहिती आहे की राखी खूप छान जेवण बनवते, कारण तेव्हा पण तिची खूप तारीफ व्हायची. ठीक आहे. नंतर नंबर 2ला संकेत. संकेत आला आणि स्मार्टेस्ट वाईल्ड कार्ड आहे का? म्हणे हो. त्याच्यानंतर नंबर 2वर उत्तम डान्सर आहे का? हो. म्हणजे एक क्वेश्चनच असे होते ना ज्याला होच म्हणणार होते सगळे कंटेस्टंट एकंदरीत. नंतर विशालची बेस्ट फ्रेंड राखी आहे का? तर म्हणे हो. नाही सॉरी, हे विशालचं होतं, आय एम सो सॉरी. नंबर 3चं शॉक बसतच नाही आहे का संकेतला? म्हणे मग नंतर म्हणे हो. तर हे झालं. नंतर आता विशाल आला. नंतर विशालचं होतं का विशालची बेस्ट फ्रेंड राखी आहे का? तर हो. इथे पण त्याला शॉक देण्यात आला. गेम चेंजर आहे का विशाल? तर म्हणे हो. नंतर इथं पण तेच आलं हो. नंतर टोळीचा कंटाळा आला आहे म्हणून काठामध्ये जायचं आहे का? तर इथं पण उत्तर होच होतं. आणि विशाल अशा प्रकारे 3 म्हणजे सगळ्यांना एकंदरीत आहे ना भेटलेले, सगळ्यांना शॉक दिले रितेश सरांनी. राकेश सर, रेवाची फक्त स्तुती करता का? म्हणे हो. नंतर नंबर 2रा, राकेश आणि चहा सेपरेबल आहे? म्हणे हो. नंतर राकेश पुढचा टास्क उद्ध्वस्त न करता खेळणार का? तर म्हणे हो. मला तर नाही वाटत, आता बघूया, लेट्स सी. पण मला वाटतं रितेश सर बोलले तर एकंदरीत राकेश कदाचित टास्क रद्द नाही करणार, यावेळेस पडली ना म्हणून. नंतर कॉमन स्टेटमेंट अनुश्री आणि तन्वी. नंतर इथे रितेश सरांनी, मी सांगू इच्छिते, इथे रितेश सरांनी हे बंद केलं होतं, पण अनुश्री आणि तन्वी त्यांना करायचं होतं, त्यांना शॉक घ्यायचे होते थोडेसे. नंतर कॉमन दोघींना सोबतच बोललं. नंतर कॉमन स्टेटमेंट विचारलं, तन्वीचं प्रभूवर खूप प्रेम आहे का? म्हणे हो. नंतर अनुश्री आणि तन्वी स्ट्रॉंग सदस्य आहे का? तर हो. इथेही त्यांना शॉक देण्यात आले. नंतर हे झाल्यानंतर अजून एक टास्क आला, एक्सरे स्कॅन टास्क. सदस्यांना ओळखायचे आहे इथे एक्सरे स्कॅनवरून. नंतर नंबर 1वर विशाल आला की गुडघ्यात मेंदू तुम्ही कोणाला? तो संस्कृतीला देतो मी. ते झालं. मग नंतर राकेश आले, स्पाईनलेस कोण आहे? तर तो पहिले बोलला प्राजक्ताने मला घ्यायचंच नाही. रजेश सरांना बी वाटलं यार एविक्टच होणार आहे, कुठं याच्याबरोबर जास्त वाद वाढवता, त्याच्यामुळे असे एविक्ट होणार आहे, तसे एविक्ट होणार आहे. चालू दे बाई तुझा ॲटिट्यूड. मग प्राजक्ताने मला घ्यायचंच नाही. मग राकेश म्हणे ठीक आहे. राकेशने जास्त वाद नाही घेतला. मग अनुश्रीचं नाव घेतलं की स्पाईनलेस आहे, काटामध्ये बी जाते, कधी टोळीमध्ये बी जाते, हिचं काहीही असं फिक्स नाही आहे. तर त्याच्यानंतर आपण बघितलं प्राजक्ता आली का डोक्यात अंडे. नंतर प्रभूला तिने सांगितलं का प्रभूच्या डोक्यात अंडे, कारण तो दिवसभर अंडे करत असतो. नंतर राखी आली का छातीत अनेक हृदय आहे. अरे बापरे. मग तिने राकेशला दिलं का प्रत्येक म्हणजे छातीत प्रत्येकासाठी हृदय. नंतर संस्कृती आली का हृदयात दगड आहे. तिने ते विशालला दिलं का स्वतःच्या फायद्यासाठी तो आहे ना सदस्यांचा वापर करतो, ज्यामध्ये मला काही थोडंसं चुकीचं नाही वाटलं. आणि तो त्याचा गेम आहे, काय बोलणार आहे आपण. नंतर नंबर 6वर आली दीपाली, मेंदू शेंगदाणा इतका आहे, तर तिने राखीला दिलं. तर यांचं इथं खूप मोठं चाललं का तुम्ही जळू नका वगैरे, तुम्ही जळू नका. राखी म्हणत होती, मग इथेही म्हणत होती हे असंच आहे, ते तसंच आहे, स्वार्थीच आहे, ह्या सगळ्या गोष्टी. नंतर नंबर 7वर आले सागर, कानात ब्लॉकेज आहे, तर त्यांनी ते दीपालीला दिलं की दीपालीच्या कानात त्यांना ब्लॉकेज आहे. त्यानंतर टास्क म्हणीचा टास्क आला, म्हण. कोणावर कोणती म्हण सूट करते? एक ना धड भारावर चिंध्या, तर हे संस्कृतीला देण्यात आले. नंतर परत आयत्या बिळात नागोबा, मग राखीने रेवाला दिले का माझं आयतं बीळ होतं राकेश बरोबर आणि तू येऊन नागोबासारखी बसली. मग हे सांगितलं. आणि उंटावरून शेळ्या हाकणे, तर तन्वीने हे विशालला दिलेलं. याचा प्रोमो पण आपण बघितला होता दुपारी. नंतर अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, हे अनुश्रीने आरबीला दिलेलं आहे की आरबी स्वतःला खूप शहाणा समजतो, पण ॲक्च्युली काही नाही. नंतर उचलली जीभ लावली टाळूला, हे राकेशने संस्कृतीला दिलं आहे. आणि नंतर पालथ्या घड्यावर पाणी, हे रेवाने राखीला दिलं आहे का राखीला आपण किती समजावं, सगळं पालथ्या घड्यावर पाणी आहे का बा. मी समजवत असते राखीला की असं नाही आहे तसं नाही आहे, पण ती ऐकतच नाही. नंतर नाव मोठे पण लक्षण खोटे, हे प्राजक्ताने रेवा आणि संस्कृती दोघींना दिले. म्हणे नाव मोठं, खूप मोठा प्रलय येणार प्रलय, आणि ॲक्च्युली संकेतला तरी मी मानते प्रलय, पण म्हणे या दोघी एकदम फुसका भारे. तर रेवा आणि संस्कृतीला, आणि रेवा संस्कृती पण इथं प्राजक्ताला बोलत होत्या. नंतर चोराच्या उलट्या बोंबा, हे दीपालीने राखीला दिले, आणि इथेही यांचं खूप मोठे बेद झाले बाई, खूप मोठे. नंतर मी जिंकून घेईन सारची, ही जी सिरियलची टीम आहे, आणि यांनी बाई अर्धा तास ते प्रमोशन केलं. हे सगळं प्रमोशनचं आता मी तुम्हाला पाहिजे असेल तर पाहू शकता सिरियल. आणि नंतर
इथे एविक्शनबद्दल बोलू. तन्वी, अनुश्री, प्राजक्ता यांना बोलवण्यात आलं. नंतर यांना बोलवण्यात आलं, तन्वी, अनुश्री, प्राजक्ता. मग याच्यात तन्वीला सेफ केलं रितेश सरांनी. नंतर संकेत, रेवा, दीपाली याच्यामध्ये संकेतला सेफ केलं रितेश सरांनी. मग परत रेवा, अनुश्री, प्राजक्ता यांना डेंजर झोन, या तिघं डेंजर झोनमध्ये दाखवले, रेवा, अनुश्री आणि प्राजक्ता. तर सगळ्यांना विचारलं यार, कोणी 3 वोट रेवाला दिले, कोणी 3 वोट अनुश्री, तर कोणी 3 वोट प्राजक्ताला. मग तिघांना 3 मतं इक्वल आहे म्हणे. तर इथं महाद्वार उघडलं रितेश सरांनी आणि नावाची ज्याची पाठी जाईल तर दाराच्या मागे, म्हणजे दाराच्या मागून त्याचा दर येण्याचा महाद्वार येण्याचं या बाजूला कधी या बाजूला आणि याच्या मागे यांचे फोटोज होते. मग आपण आहे ना जेव्हा 4 वेळा पाहिलं, मग नाही पहिले तर 3दा राखीने येस, नो एविक्शन. अरे ते सर्व नाही, एविक्शन होणारच आहे. मग त्याच्यानंतर परत एकदा दार उघडलं, पाहिला तर प्राजक्ताचा फोटो पडला होता आणि त्याचप्रमाणे प्राजक्ताचा चेहरासुद्धा पडला होता. अनुश्री खुश, अनुश्री लगेच पाया पडली, रेवा पण खुश. पण प्राजक्ता इथे गेली, तोंडावर साफ दिसत होतं, म्हणजे मनात नाही ना खूप काही होतं, पण तोंडावर तिने तिची साखर जी ना ठेवली नेहमीप्रमाणे, हसत आली. आणि म्हणे मग जेव्हा ती आली, पहिले तर ती यायच्या आधी मी सांगते, तिने गाणं म्हटलं, खूप छान म्हटलं. माझा तिच्या इतका मधुर आवाज नाही आहे, पण मी एक सुनवायचा प्रयत्न केला. खूप छान गाणं होतं. तुमको भी है खबर, मुझको भी है पता, हो रहा है जुदा दोनों का रास्ता, दूर जाके भी मुझसे तुम मेरी यादों में रहना, कभी अलविदा ना कहना. मस्त गाणं यार, शाहरुख खानचं खूप छान गाणं आहे. कभी अलविदा ना कहना. मी इतकी छान सिंगर नाही ना, तर मी खरंच गायला असतं खूप छान. तर इथं प्राजक्ता एविट झाली आहे. मी एक म्हणू इच्छिते, प्राजक्ताने नेहमी असा एक, म्हणजे ती नेहमी डील देत राहिली आणि गेम थोडासा कमजोरच होता. सुरुवातीपासून हिचा गेम कमजोर होता आणि तिने ॲक्च्युली ना टीमच चुकीची निवडली, एक बाल्कनी टीम म्हणून. तर इथं तिने स्ट्रॉंग टीमचं सिलेक्शन करायला हवं होतं, एक तर टोळी एक तर काटा. आणि ठीक आहे, पण त्याच्यानंतर पण ती इतकी खास खेळताना आहे ना दिसली नाही. म्हणजे प्रत्येकाच्या गुडबुक्समध्ये राहणं, तर हे असं नाही चालत ना. 2 दगडांवर जो पाय ठेवतो तो नेहमी पडतो. त्याच्यामुळे ती राकेश, काल का परवा विशालने बोलून दाखवलं, यार हिला नेहमी राकेश नॉमिनेट करतो तरी त्याच्याबरोबर बसते म्हणे. तर हे बरोबर आहे की आपले जे स्टँड आहे ना ते मांडले पाहिजे, बस सिम्पल आहे. मग इथं तिला बोलवण्यात आलं आणि ती म्हणे मला खूप खंत वाटते भाऊ, मला एव्हीने बघायला मिळणार. रितेश सर म्हणे तुम्हाला एव्ही बघायला मिळणार आहे, दाखवतो. आणि मग प्राजक्ताची एव्ही दाखवली. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जा, आता मी इथे एव्ही काय एक्सप्लेन करू. तर एकंदरीत हा होता आजचा एपिसोड. सांगितलं ना 2च पान आहे, ते पण इतकं सुटसुटीत लिहिलेलं आहे ना, काय सांगू. 4 टास्क, एक एविक्शन आणि एक ते अर्धा तास तो टाईमपास, ते मी जिंकून घेईन सारंच प्रमोशन. एकंदरीत हा होता आजचा रिव्ह्यू, एपिसोड नंबर 64. भाऊचा धक्का, संडेचा गॅदरिंग एपिसोड, डान्स, नाच, गाणे. आज काय झालं, शॉक टास्क झाला. कोणाचा गुडघ्यात मेंदू तर कोणाच्या डोक्यात अंडे ते सांगण्यात आलं. तर आजचा एपिसोड बोरिंग पण होता आणि ठीक आहे, प्राजक्ताचं एविक्शन झालं आहे. आता यावर तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा. मी एक सांगू इच्छिते तुम्हाला, प्राजक्ता अप्रतिम सिंगर आहे, त्याबद्दल नो डाऊट. प्राजक्ता इतकं चांगलं सिंगर या घरात कोणीही नाही. पण गेम वाईज, बिग बॉसच्या गेम वाईज नॉट राईट. म्हणजे गेम नाही खेळता आला तिला, खरं ते सांगते. तिला बिग बॉसचा गेम इतका व्यवस्थित कळाला पण नाही, तिला खेळता पण नाही आला. माझी हेच एक इच्छा आहे, जेव्हा पण कोणी पण मोठी सेलिब्रिटी यार येता ना यार, बिग बॉस मराठी असो हिंदी असो, यार एकदा तुम्ही बिग बॉस बघूनच यावं यार. बिग बॉस बघून मगच या, तेव्हा तुम्हाला कळतं की काय खेळायचं आहे, कसं खेळायचं आहे. बहुतेक कंटेस्टंट असे होते ज्यांना गेम नीट समजलाच नाही, जे घराबाहेर गेले. ज्यांना जबरदस्त स्ट्रॉंग वोट्स पण येत होते, पण ते घराबाहेर गेले. प्राजक्ताला खूप कमी वोट्स येत होते. तर एकंदरीत हा होता आजचा एपिसोड. कसा वाटला सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
ओके, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर गाईज.